धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला आता वेग येणार आहे। रत्नागिरीतील कसबा भूमीत उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या कामाचा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। कसबा ही ऐतिहासिक आणि प्रेरणादायी भूमी असून या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती। स्मारकासाठी निधी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हे स्मारक साकार होईल अशी माहिती ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात स्मारकाच्या नियोजित आराखड्याचं सादरीकरण पाहून अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। साहेब, ऐतिहासिक अशा कसबा भूमी तुम्ही आलेला आहात। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल सरकार टाकतं आहे। अशा वेळेला तुमची भेट खूप महत्त्वाची मानली जाते, काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, अभिवादन या ठिकाणी अर्पण करतो। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही भूमी पावन भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, प्रेरणे आणि शौर्याची भूमी आहे। आणि या कसबात आणि या ठिकाणच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही कल्पना, अपेक्षा आणि इच्छा वर्षानुवर्षे इथल्या नागरिकांचे। मला सांगायला आनंद होतो की आमचे आमदार प्रमोद जठार यांनी बैठक माझ्या ठिकाणी विभागात लावली आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचे कॅबिनेट मंत्री उदय सामंतजी यांनी विधान परिषदेमध्येच मला वाटतं उत्तर देताना याबद्दलची घोषणासुद्धा केली। आणि म्हणून या सगळ्या कार्याची सुरुवात आणि त्याचा निधी, या सगळ्या व्यवस्था आता आपण पूर्ण करतो आहोत। त्याची पाहणी करणं, त्याचा आढावा घेणं, त्याचा आराखडा बघणं यासाठी मी या भूमीमध्ये आलो। दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय। आता हे भव्य स्मारक प्रत्यक्षात कधी साकार होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।